सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। राज्यामध्ये मागील काळामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्यात। कोणत्या मुद्द्यांचे अधिवेशनामध्ये पडसाद उमटू शकतात ते बघूयात। अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांच्या हाती मोठे मुद्दे लागलेत। त्यातील काही मुद्दे सरकारला चांगले चढ जाऊ शकतात। ते मुद्दे कोणते बघूयात। स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेला बलात्कार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड, धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कराडवर आरोपपत्र दाखल झाल्यामुळे विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी, माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावल्यानं राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाणार आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक मागील 3 महिन्यांपासून सातत्यानं मागणी करतायत। आता अधिवेशनाच्या निमित्तानं विरोधकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय। राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला होता। तोच न्याय आत्ताचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे। सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड आहे आणि त्यामुळे ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला 1 सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये। त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून ताबडतोब काढलं पाहिजे। तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी सुरू केलेली परंपरा महापुरुषाचा अवमान करणं, छत्रपती शिवरायांचा अवमान करणं, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं, हीच परंपरा हे लोक सुरू ठेवतात आणि त्याला सरकार संरक्षण देत आहे। कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल ही एकाच माळ्याची मणी आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार असल्याचं स्पष्ट झालंय। बलात्कार, छेड, मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी याशिवाय सोयाबीन, कपाशीला मिळत असलेला अल्पभाव हे मुद्देही प्रभावी ठरू शकतात। त्यामुळे सरकार कोणती पावलं उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।